वाघाने गेला 30 वर्षीय तरुणावर हल्ला। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अपाले। राजदेव बाबा कॅम्प येथे रोजंदारीवर कार्यरत असलेले प्रेम मुन्ना काजदेकर वय 30 वर्ष राहणार तारुंबंदा यांच्यावर नरभक्षी वाघाने हल्ला करून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही गेल्या काही महिन्यांपासून परिसरातील तिसरी घटना असून नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर नरभक्षी वाघाला तात्काळ जेरबंद करून त्याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर हाकलण्यात यावे अशी लेखी मागणी वनमंत्री श्री गणेश नाईक यांच्याकडे करण्यात येणार आहे। मृतकाच्या कुटुंबाला शासनाकडून त्वरित आर्थिक मदत यासाठी देण्यासाठी देखील प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार केवलराम काळे यांनी सांगितलं आहे। वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही, होय। वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे। आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे सहज शक्य झाले आहे। वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय। अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे। तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आताच भेट द्या पहिले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्र, जयस्तंभ चौक, परतवडा। उपलब्ध सुविधा सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या। आता या सर्व समस्यांवर योग्य डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन सहित उपचार करा। डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911।